पाणी हिलचा भव्य एंट्रन्स. लन वर्ल्ड बाना हिल्स. सुंदर. व्हिएतनाम येथील बानी हिल मध्ये आपण आलेलो आहोत. खूपच सुंदर एंट्री आपण हे बघू शकता. वेगळे वेगळे पुतळे लावले तिथं. फारच सुंदर हे गेट. खूप सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे. आपण आज चाललेलो आहोत. हे पूर्ण एरिया खूपच छान केलेला आहे. एंट्रन्स आहे. विहंगम दृश्य बानी हिल्सचं मॉडेल केलेलं आहे. ही केबल कार. मागं वेगळे वेगळे फोटो आहेत. हा वर जाण्याचा जिना आणि एरिया. आपण केबल कारला जात आहोत. हा एंट्रन्स. वर चढून आल्यानंतर हा दुसरं गेट. खूप सुंदर लॉबी केलेले आहेत. प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे. हे सुंदर. आत आल्यानंतर ही सुंदर शिल्प केली आहेत म्हशीची. कॅरिडॉर प्रचंड आहे. दोन्ही बाजूला चांगली दुकानं आहेत. कारंजी आहेत. खूप सुंदर कॅरिडॉर. त्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहे. ही त्या बाजूने एक केबल कार जाते आणि आम्ही जातोय ती दुसरी केबल कार. मोमिमो स्टेशन. खूप सुंदर एरिया आहे. खूप मोठा आणि प्रचंड परिसर उभा केलेला आहे. केबल कारला एंट्री करतोय. हे केबल कारचा एंट्री पॉइंट. सोपस्कर उरकून आता आम्ही तिकीट देऊन गंडोलाच्या लाईनमध्ये उभं राहतोय. हा शेवटचा स्पॉट. तिकीट बघणार. बोर्डिंग पॉईंट. आम्ही बोर्ड झालेलो आहे आणि 11:07 हा साधारण 20 मिनिटाचा केबलचा रूट आहे. बघितलं तर 3-4 लेन आहेत केबलचे. एन्जॉय. विवेक. Yes. Hi. तर दृश्य धबधबा आहे. काय होत नाही. सुंदर. 5.8 किलोमीटर जाणं नसतं. म्हणून तर 20 मिनिटं आपण केबल कार. सुंदर धबधबा. खूपच सुंदर दृश्य.
नवरीच्या लग्नाला बांधून नवरी नटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. हा दुसरा टप्पा चालू झाला. सगळं जंगल आहे. खूपच सुंदर परिसर. सगळीकडे ट्रॉलीज दिसत आहेत. सुंदर दरी, त्यांचे शेप वेगळे. पूर्ण झाड आहेत. सुंदर निसर्ग. याचं पण सगळ्यात बेस्ट नाव कुठलं? उडण खटोला. कशात बसला? उडण खटोला. छुप गए सारे नजारे, वही क्या बात हो गई, तूने काजल लगाया दिन में रात हो गई, तूने काजल लगाया दिन में रात हो गई. आपण वरच्या टोकाला पोहोचतोय. वर उतरून ही सुंदर लॉबी आहे. या लॉबीनं आम्ही आता पुढे चाललेलो आहोत. जिथं फ्लॉवर गार्डन, वाईन सेलर आणि फ्युनिक्युलर ट्रेन दुसरा पडाव निघालेली आहे. पुढच्या ह्याच्यात आमचा नंबर लागेल. फ्युनिकल कार आपल्याला 2 मिनिटाचा राईड करून पुढच्या टप्प्यावर घेऊन जाणार. खूप सगळ्यात पुढच्या बाजूला उभा आहे मी, त्यामुळे हा व्ह्यू चांगला दिसतो. आत अशा केबिन आहे. मागं आणि पुढं बघताना हा तुम्हाला व्ह्यू चांगला दिसेल. आम्ही ढगात चाललेलो आहोत. 2 मिनिटाचा राईड आहे. या इथं व्हॅलीमध्ये पूर्ण धुकं आहे. आणि खाली ते केबल कारमधनं 20 मिनिटाची राईड करून आम्ही या इथं बरोबर चेंज 2 बाजूच्या 2 गेल्या. आणि परत सिंगल रूट झाला. सुंदर अरेंजमेंट. एका वेळी 2 ऑपरेट करता येतात. या इथे सुद्धा पूल बनवलेला आहे. आणि हा आपला पुढचं स्टेशन आलेलं. आपण इथं उतरणार आणि पुढं काय होणार? गेरे डी जार्डिन हा स्टॉप आलेला आहे. आणि आपण इथं उतरतोय. फ्लॉवर गार्डनला आलेलो आहोत. मस्त धुकं पडलेलं आहे. ही धोत्र्याचं दृश्य पण मोठी आणि वेगळी फुलं आहे. आणि हे पूर्ण फ्लॉवर गार्डन खूपच सुंदर आहे. बाहेर टुलिपचे चांगले पॉट्स होते. आणि हे पूर्ण टुलिप गार्डन आहे. ले जार्डियन डी एमॉर सुंदर गार्डन आहे. आपण बघितली. हे सन वर्ल्ड बॅन हिल्स आणि सुंदर टुलिप्स. 1923 पासनची ही वाईन सेलर म्हणजे दारूचं दुकान या इथलं आहे. खूप सुंदर बेबी वाईन सेलर.
सुंदर टुलिप वेगवेगळ्या कलरची, फारच सुंदर. इथं हॉटेल आहे ब्रॉडवे, फार सुंदर केलेलं आहे. हँड्स. दिस इज मायथॉलॉजी गार्डन. दी पिलर्स, तिथली मायथॉलॉजी आपल्याला माहीत नाही आहे, पण ही मायथॉलॉजी गार्डन. हे वेगवेगळे ऋतू असावेत. आणि हा पागश भव्य पुतळा मागच्या बाजूनं बुद्धांचा. वेगवेगळे पुतळे आहेत. मला असं वाटते वेगवेगळ्या ऋतूचे असतील, पण सांगता येत नाही. थॉट गार्डन, बुद्धिबळाचा पट केलेला आहे. सुंदर गार्डन केलंय. हाताच्या मध्ये हृदय आणि सगळीकडे टुलिपची चांगली फुलं, सुंदर फुलं आहेत. मेद गार्डन. आपण मेद गार्डन मध्ये जाणार नाही आहोत, थोडं आत जाऊन येतो. मेद गार्डन सुंदर मेज केलेलं आहे. ब्युटिफुल गार्डन. वेगळे वेगळे स्टॅच्यू ठेवलेले आहेत आणि अगदी सुंदर अशी गार्डन. मोराचा पिसारा आहे. हे पिकॉक गार्डन म्हणू शकतो आपण. पिकॉक बघू शकतो आपण. गार्डनचा पुढचा सुंदर भाग स्टेप गार्डन आहे, पण आपण काही खाली जाणार नाही. स्टेप गार्डन आहे, बरेच पुतळे आहेत आणि हा सुंदर पिकॉक. आता तुझी पाळी मीच देतो टाळी, फुलं पिसारा आंब्याच्या गार्डन आहे. सुंदर पिकॉक. इडन गार्डन वरनं आपण त्याचा व्ह्यू बघितलाच होता आणि हा खालनं आपण बघतोय, वरनच सुंदर दिसतो. स्टेप गार्डन मागं आपल्याला विंडमिल दिसते आहे जुनी. असं हे सुंदर गार्डन आहे. तिथे ड्रॅगन करायचा प्रयत्न आहे आणि हे खालचं गार्डन. आणि हे फिशचं शिल्प आहे, खूपच सुंदर आहे. दिस इज सुई मो गार्डन. ही सुई मो गार्डन आहे, वरनं आपण बघितलेली. सुंदर माशाची शिल्प आहेत. खाली तळापर्यंत मासे जातात. या इथून पाणी सोडलंय त्यांनी आणि फाउंटन खाली माशांच्या मधून तळापर्यंत जातो. माझ्या दृष्टीनं प्रत्येक मासाच्या तोंडातनं फाउंटन असेल, पण तो आता बंद आहे. पॅगोडामध्ये या बाजूनं एंट्री केली. वाटेत बरेच तुम्हाला पुतळे दिसतील. इथं सुंदर बुद्धाचं लाईफ रिप्लिकेट केलेलं आहे. सुंदर बुद्धा मूर्ती, दोन्ही बाजूला वेगवेगळ्या पोजमधल्या मूर्ती. या इथे सुंदर बुद्धाची उंच मूर्ती आहे, ती आपण समोरनं बघू परत. पण या इथं आता पूर्ण तो पुतळा बघण्याच्या दृष्टीने चाललोय. हा दिसतोच आहे आपल्याला, पण पूर्ण धुकं असल्यामुळं फार क्लिअरिटी नाही आहे. खूप सुंदर हवामान, खूपच सुंदर हवामान आहे.
आपल्यासमोर ही सुंदर गार्डन केलेली आहे. हे ड्रॅगन बघण्यासारखे आहेत. हा सुंदर पुतळा सिटिंग बुद्धा आणि कडेला पूर्ण वेगळे वेगळे त्याचे लाईफ खाली चितारलेले आहेत. व्हिएतनामची ओळख बनलेला हा हातावरचा पूल. धुक्यात तो दुसरा हात दिसत नाही आहे आणि हा इकडचा हात आपण बघू शकता. हा खूपच धुका असल्यामुळं आता अर्धवट दिसतोय. तर हा व्हिएतनामची ओळख असलेला हातावरचा पूल. चला आपण त्यावरनं जाऊ. हातावरचा पूल आहे. जरी काहीही दिसत नाही आहे कारण भयंकर धुका आहे. इकडं ते रोपवे त्याचं स्टेशन आहे आणि हा दुसरा हात धुक्यात तुम्हाला दिसत असेल. रश पण खूप आहे. तर हा इथला महत्त्वाचा पूल आपल्याला या बाजूची दरी दाखवू शकतो. या बाजूने आपण तो पूल बघू शकतो. धुका आणि गर्दी दोन्ही हटल्यामुळं आपल्याला हा हात नीट दिसतोय. आता हा दुसरा हात आणि आता हा पहिला जो आलो आपण तो धुक्यात गेला. धुका आहे त्यामुळे दिसत नाही पण हा ब्रिज आपण बघू शकता. हे खाली व्हॅली आणि हा सुंदर ब्रिज. हा एक हात आहे. दुसरा हात तिकडे धुक्यात आहे. तिथला हा डोम सुंदर डोम आहे. या इथनं स्टेशन आहे वर जाण्याचं आपण बघू शकता. जस्ट या बाजूनं आपण हातावरच्या ब्रिजवरनं आलो आणि हा सुंदर डोम. खूपच गर्दी आहे. मला जाण्यासाठी वर चाललेलो आहोत. खूपच सुंदर आणि आपण हा ब्रिज बघू शकता. हात एक आहे. या बाजूला दुसरा हात दिसतोय थोडा. हे भराटा रेस्टॉरंट खूप मोठं प्रचंड आहे. दुनियेतले जेवण सगळ्या प्रकारचे मिळतात. छान जेवण आहे. व्हरायटी खूप आहे आणि जेवणाचा चांगला आनंद लुटला. कडे जाताना हे चांगले पुतळे आहेत. पूर्ण धुका आहे. जेवणाची पण वेळ झालेली आहे. हा मधला इथं अम्युजमेंट पार्क आणि फ्रेंच गार्डन असे दोन गोष्टी आहेत. हा पुतळा आपण बघू शकता. सुंदर हा सुंदर पुतळा. पराचोमध्ये सुंदर जेवण करून या सुंदर हवामानात सगळीकडं क्लाउड क्लाउड क्लाउड. आपण आता फ्रेंच व्हिलेज मध्ये एंट्री करतोय. फ्रेंच व्हिलेज खूपच धुकं थोडाफार पाऊस असं हे वातावरण आहे. वातावरण चांगलं आहे पण साईट सीइंगसाठी जरा हे त्यांनी पूल केलेला आहे. व्हिलेजला जायला वर उचलता येतो. खंदक असं त्यांनी एक सुंदर मॉडेल तयार केलेलं आहे. तर फ्रेंच व्हिलेज पानाईलच्या वर भारत रेस्टॉरंटच्या नंतर हे ॲक्टिव्हिटी एरिया आहे. अम्युजमेंट पार्क. इथं बंपर कार वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि हा रोलर कोस्टर खूपच सुंदर बनवलेला आहे. आपण बघू शकता डोममध्ये. आणि इथं वॉल क्लाइम्बिंग आहे. वॉल क्लाइम्बिंग 1 मिनिट 19. रोलर कोस्टर वर गेला. खतरनाक आहे.
खूपच सुंदर ढग आलेले आहेत. बाकीकडून व्हिडिओ घेता येत नाही. एक 42-43 आणि सगळीकडे असं पाणी आहे. तिथपर्यंत पोहोच. हा एक हा तर आम्ही पुण्यावर आधी 42. हा धबधबा बघ. हा, सुंदर